सजना बारवनंतर आम्ही शिल्पजडित अशा पुतळा बारवच्या दिशेने मार्गस्थ झालो व या शिल्पनगरीत आम्ही हरवून गेलो. भल्या पहाटे साखर झोपीमध्ये एखादे सुंदर स्वप्न पडावे, अगदी तसाच हा अनुभव होता. ही बारव 11व्या शतकातील असावी असा अंदाज या विषयातील तज्ञ लोकांचा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असली तरी देखील मूर्तीवरील हावभाव व अनेक कथा आपल्या मनावर छाप पाडतात. र